प्रेग्नन्सीचं तू बोललीस की अनेक चेंजेस होत असतात आपल्यामध्ये, हॉर्मोनल म्हणा किंवा त्या इमोशन्समधून आपल्याला जावं लागतं. हो. किती म्हणजे प्रत्येक बाई स्ट्रगल करत असते, कोणालाच इझी नाही आहे. तुझ्यासाठी प्रेग्नन्सी ती फेज कशी होती आणि किती इन्स्पायरिंग किंवा इमोशनल राईड काय सांगशील? मला असं वाटतं की मी मागे पण माझ्या एका इंटरव्ह्यूमध्ये म्हटलं होतं की आपण प्रेग्नन्सीला खूप ग्लोरिफाय करतो, चाइल्ड बर्थला खूप ग्लोरिफाय करतो. आपण एकमेकांना सांगायला पाहिजे की इट्स टफ, इट्स व्हेरी टफ. म्हणजे प्रत्येक बाईला तिच्या वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर वेगळे वेगळे काय म्हणतात चेंजेस आणि प्रेग्नन्सीच्या वेगळ्या जे तुझ्यासाठी तुझ्या बाबतीत होईल ते माझ्या बाबतीत होईल असं नाही. मला जो अनुभव असेल ते आणखी कोणाला असेलच असं नाही. आणि सपोर्ट सिस्टम इज व्हेरी इम्पॉर्टंट, व्हेरी 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 इम्पॉर्टंट. म्हणजे तुमचे घरचे तुमच्या बरोबर असणं खूप महत्त्वाचं असतं. आणि आय थिंक त्या दृष्टीने जेव्हा मी आता बघते तेव्हा मला असं वाटतं की आय हॅव बीन क्वाईट लकी की मी मी देवाचे आभार मानते. आणि काय म्हणतात माझी आई कायम माझ्याबरोबर होती. आणि मी अफोर्ड करू शकले की मी प्रेग्नन्सीनंतर एक ब्रेक घ्यावा. सो त्याच्यासाठी पण मी खूप ग्रेटफुल आहे, कारण बऱ्याच बायका नाही करू शकत. सो कार्तिकची आई ब्रेक घेऊ शकली कारण कार्तिकचे बाबा काम करत होते त्यावेळेला व्यवस्थित. सो त्याच्यासाठी पण मला खूप ग्रेटफुल वाटतं, कारण बऱ्याच बायकांना नाही करता येत तसं. दे हॅव टू गेट बॅक टू वर्क. सो ती फेज मला काय म्हणतात माझ्या प्रकारे काय म्हणतात हँडल करता आली, ह्याचं मला बरं वाटतं. आणि आत्ता तर मला असं वाटतं की माझ्या घरातही होतं की प्रेग्नन्सी जितकं आपण छान लाड करणं किंवा ते त्रास होणं, पण त्याच्यानंतर जी ती फेज आहे ना, पोस्टमॉर्टम डिप्रेशन म्हणतो आपण किंवा काय म्हणजे ती टर्म नाही माहिती, पण पोस्टमॉर्टम डिप्रेशन. पण मला असं वाटतं की बऱ्याच जणांना होतं. वी जस्ट डोंट टॉक अबाउट इट. येस. आणि बऱ्याचदा आपल्याला कळत नाही की काय घडते आपल्यासोबत. आणि ते आय एम शुअर बऱ्याच जणांना होत असेल. माझ्या बाबतीत तर ते झालंच. आणि इट टूक टाईम. मला मदत घ्यायला लागली त्याच्यासाठी. काउन्सिलिंग घ्यायला लागलं, थेरपी घ्यायला लागली, थोडीशी मेडिकल हेल्पसुद्धा घ्यायला लागली. तर मला फक्त असं वाटतं की ह्याच्यासाठी प्लीज कोणी कमीपणा वाटून घेऊ नये. म्हणजे जर मदतीची आपल्याला गरज आहे असं वाटलं तर ती घ्यायला पाहिजे. आणि हा कुठला आजार नाहीये हे तर ऑफकोर्स नॉट. मला आठवत आहे की आई नीट असली तरच ते मूल नीट राहू शकतं. म्हणजे एक आई सतत रडत असली आणि तिला कळत नसेल स्वतःला कसं हँडल करायचं तर इट गेट्स टफ. येस.